नमस्कार, श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलू वडे कसे करायचे ते बघणार आहोत। आमच्या इकडे विदर्भामध्ये याला आलू बोंडे असे म्हणतात। तर आज आपण विदर्भ स्पेशल आलू बोंडे कसे करायचे ते बघणार आहोत। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बरेच जण याला आलू वडा किंवा बटाटा वडा पण म्हणतात। तर वडापाव सोबत तुम्ही पण अशी वडे खाऊ शकता किंवा नाश्त्याला करू शकता। कोणी पाहुणे वगैरे आले तरी तुम्ही झटपट असे नाश्त्याला वडे करून घेऊ शकता। तर असेच वडे आपल्याला आज कसे करायचे ते बघायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं मी 5 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत। बटाटे उकडताना डायरेक्ट पाण्यामध्ये उकडायचे नाही, त्यामुळे काय होतं याला जास्त पाणी सुटतं किंवा यामध्ये पाणी जाऊन बसतं। तर काय करायचं, कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि त्यावर एक डब्बा ठेवायचा आणि डब्यामध्ये पाणी न घालता बटाटे वाफेवर 2 शिटी काढून उकडून घ्यायचे आहे। तर असं केल्यामुळे त्याला पाणी सुटत नाही, मस्त असे कोरडे होतात। तर बघा अशा पद्धतीने मस्त हे कोरडे झालेले आहेत आणि याचे सगळे आपण फोडी करून घेतलेले आहेत। हे चांगलं चुरून घेतल्यावर बाजूला ठेवूया। आणि इथं मी चणा डाळीचं बेसन घेतलेलं आहे। तर 2 वाटी आपल्याला बेसन घ्यायचं, यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो थोडा हातावर चोळून घ्यायचा आणि या बेसनामध्ये टाकायचा आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं। आणि इथं पाणी टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, जसं लागेल तसं पाणी यामध्ये टाकायचं। याचे गोळे होणार नाहीत, अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। तर 2 वाटी आपण बेसन घेतलेलं आहे, त्याकरिता 2 वाटीच इथे मी पाणी पण वापरलेलं आहे। तर बघा या गडव्याने छोट्या 2 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता इथं मी एकदम छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। हे बॅटर आपल्याला बाजूला मुरायला ठेवायचं आहे। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये फक्त एक मापच आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं छान गरम झालं की त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि थोड्या परतवून घ्यायच्या आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या त्या पण यामध्ये टाकायच्या, हे पण थोडं परतवून घ्यायचं आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकायचा आणि भाजून घ्यायचा आहे। थोडा लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजायचा। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे। कांदा आपला छान लाल झालेला आहे, यामध्ये 1 चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकायचं। याआधी मिरची टाकली त्यामुळे थोडं तिखट जपून टाकायचं। 1 चमचा इथं मी जाडसर असे धने कुटून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे आणि 1 चमचा सोप टाकायची। सोप टाकल्यामुळे या मसाल्याला छान असा सुगंध येतो आणि खायला पण चविष्ट लागते। आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। तर कोथिंबीर आपला हा मसाला परतवतानाच टाकायची, याला जास्त खमंगपणा येतो। हा मसाला आणखीनच चविष्ट होण्याकरिता इथं मी अर्धा चमचा साखर टाकली आणि 1 चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे। तुम्हाला हे टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालते, पण याने मसाला खूप चविष्ट होतो। थोडं मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आणि हा मसाला थोडा आणखी परतवून घ्यायचा आहे। मसाला आपला सर्व छान असा मिक्स झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी टाकून आणखी याला थोडं परतवून घ्यायचं। हा सर्व मसाला एक साईडला करून घ्यायचा आणि 2 चम्मच इथं मी बेसन घेतलेलं आहे, ते बेसन आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे। तुम्ही आधी हे बेसन भाजून घेतलं तरी चालू शकतं। तर यामध्ये थोडं बेसन घातलं की हा मसाला आणखीनच चविष्ट लागतो। तर बघा अशा पद्धतीने बेसन भाजून घ्यायचं आणि सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळं काय होतं की बटाट्यामध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर ते पूर्ण सोकून घेतं हे बेसन आणि पाणी सुटत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा मसाला खूप चविष्ट पण लागतो। बेसन टाकल्यामुळं हा मसाला पण असा एकजीव होतो किंवा मस्त असं याचा गोळा बनतो। तर हा छान असा आपला हा मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तुम्ही आधीच मीठ यामध्ये टाकलं तर ते मीठ कमी जास्त होऊ शकतं। मसाला बघून यामध्ये मीठ घालायचं आहे आणि नंतरच मस्त असं मिक्स करून घ्यायचं। तर आपला हा चविष्ट मसाला तयार झालेला आहे। तर हा मसाला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा आहे। थंड करून घेतल्यावर याचे मस्त गोळे करून घ्यायचे। आपला हा मसाला थंड होईपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया।
तर एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि हे गरम करायला ठेवायचं आहे। इकडे आपला मसाला पण थंडा झालेला आहे, त्याचे आपण गोळे करून घेऊयात। तर बघू शकता अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे। तुम्हाला जसे आलूवडे करायचे त्या पद्धतीने तुम्ही गोळे करून घेऊ शकता, की चापट किंवा गोल अशा पद्धतीने पण तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता। तर मी इथं असे 10 ते 12 गोळे करून घेतलेले आहेत आणि हे बॅटर पण आपलं मस्त असं छान झालेलं आहे, तर मस्त मुरलेलं आहे। तर इथं काय करायचं, किंचित असा सोडा टाकायचा आहे। तर मी इथे आपला भज्याचा सोडा घेतलेला आहे आणि थोडं अगदी 2 थेंब यामध्ये लिंबूचा रस टाकायचा। तर असं केल्यामुळं हे मस्त असं सॉफ्ट हलकं असं तयार होतं। तर आपलं हे बॅटर पण मस्त असं स्मूथ तयार झालेलं आहे आणि यामध्ये हे गोळे टाकायचे आणि यावर थोडं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे तेलामध्ये सोडायचे। तर इथे तेल पण मस्त गरम झालेलं आहे, तर आपण हे गोळे यामध्ये सोडून घेऊयात। तर अशा पद्धतीने आलूवडे किंवा आलूबोंडे आपल्याला करून घ्यायचे आहे। आलूबोंडे तळताना तेल जास्त ठेवायचं आहे, म्हणजे हे आलूबोंडे बुडतीन इतपत आपल्याला तेल यामध्ये ठेवायचं आणि तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस थोडा कमी करायचा आहे। असं केल्यामुळं काय होतं, की हे आलूवडे मस्त असे तळल्या जातात आणि जास्त लाल पडत नाहीत। तर अशा पद्धतीने मस्त असे आलूवडे तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आपले आलूवडे मस्त तयार झाले। तर अशाच पद्धतीने आणखी आपण पूर्ण आलूवडे तळून घेऊयात। तर हे चपटे पण आलूवडे आपल्याला तळून घ्यायचे। तुम्ही हे आलूवडे असे वडापावमध्ये पण टाकून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण हे सर्व आलूवडे तळून घेऊयात। तर बघू शकता हे पण आपले मस्त तयार झालेले आहेत। आलूवडे पूर्ण तळून झाल्यावर इथं थोडं बॅटर उरलेलं आहे, तर त्यामध्ये मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या पण आपल्याला तळून घ्यायच्या। तर बघू शकता इथं सर्व आलूवडे आपले तयार झालेले आहेत किंवा आलूबोंडे पण म्हणू शकता। तर अशा पद्धतीने झटपट आपले हे आलूबोंडे आणि मिरचीचे भजे पण मस्त तयार झालेले आहेत। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। नाश्त्याला करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा करायची तेव्हाही तुम्ही करू शकता। तुम्ही जर सकाळी नाश्त्याला बनवत असाल तर काय करायचं, रात्री बटाट्याचं भरीत बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सकाळी असे पटकन हे वडे तयार होतात आणि हे वडे तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता। तर अगदी हॉटेलप्रमाणे आपले हे आलूबोंडे तयार झालेले आहेत। तर असे हे विदर्भ स्पेशल आपले आलूबोंडे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।